स्टेप पण येणार आणि प्रॉपर मंदिर. अच्छा, हे बघा इथे ना, इथे असे स्टेप्स बनवलेत आणि असं ड्रॉवर हे बघा, इथून बघा प्रॉपर मंदिराचे ना पायऱ्याच बनवल्या आहेत. आणि असं दादा हे कशासाठी? हे दिवा ठेवायला आहे आपलं. हे पण ड्रॉवरच आहे, पण बाहेरून वाढणार सीडी आहे. अच्छा, आणि हे साईडचे पण ड्रॉवर आहेत का? म्हणजे त्याच्यामध्ये धूप आरती वगैरे आपण ठेवू शकतो. धूप झाले. वाव, हे बघा पूर्ण त्यांनी ना मंदिराचाच आकार बनवलाय ह्या देवाऱ्याचा. खूप सुंदर आहे दादा. तर आता नेक्स्ट बघूया आपण ना, ही सिल्वर मंदिर आहे, म्हणजे चांदी आहे. ऍक्च्युली चांदी आहे ना दादा? चांदीची कोटिंग केलेली आहे. तर दादा एखादा खोललेला आहे का मंदिराचा? हा, तर हा बघा, हे बघा हे चांदी आहे. हे पण पूर्ण सिल्वर कोटिंग आहे. पूर्ण सिल्वर आहे. हे बघा, हे ना चांदीची मंदिर आहे, सिल्वर कोटिंग केलेलं आहे. हे बघा. पण दादा हे साफ वगैरे कसे करायचे मग? आणि तेल वगैरे सांडलं तर काय खराब नाही होणार? आणि ह्याची काय साधारण वॉरंटी वगैरे? वॉरंटी म्हणजे काय येत नाही, पण हे आतमध्ये कोटेड आहे, प्लायवूडच आहे. प्लायवूड आहे म्हणजे वरून कोटिंग आहे. तर ह्याच्यामध्ये किती आकार मिळणार साधारण आपल्याला? ह्याच्यामध्ये 5 साईज आहे. म्हणजे लहान, मीडियम, मोठी, सगळ्यात छोटी अशी साईज आहे. चांदीमध्ये पण आणि सागाच्या मंदिरांमध्ये पण. हे बघा, म्हणजे ना कार्विंग ह्याच्यावर काय जास्त नाहीये. पण दादा ही मंदिर अशी भरपूर टिकतात? त्याला काय पण पावडर लागला रिटर्न होईल. अच्छा, म्हणजे जर काय खराब झाले वगैरे तर रिटर्न. आणि प्युअर सागाचे. तर आता हे कमी कार्विंग वालं बघितलं. आता नेक्स्ट बघूया. हा एक आणखी मंदिर आहे यांच्या शॉप मध्ये. तर दादा हे काय बोलले तुम्ही? मिरर पॉलिश पूर्ण, म्हणजे ना याला फिनिशिंग अशी मशीनची पॉलिशिंग असते, म्हणजे पूर्ण आहे ना चमकणारे. हे बघा ड्रॉवर आहे आणि असं आहे. तर दादा हे मशीन पॉलिश वाले मंदिर काय प्राइस मध्ये येतात साधारण? सर्वात छोटी साईज आहे 1050 आहे. 1500 पर्यंत? 1050. ओके. त्याचा खूप सुंदर आहे दादा. तर आता नेक्स्ट मंदिर बघूया आपण. तर हे बघा, हा असा आहे. तर दादा ह्याच प्रकारामध्ये ना? हा मोठी साईज आहे. मोठी साईज. तर मग मला तुम्ही थोडक्यात सांगाल का, आता ही साईज मीडियम साईज आहे का? ही वाली मीडियम आहे, 6 फूट आहे, 15 इंच. हा, तर समजा हा मंदिर काय प्राइस रेंज मध्ये येईल दादा? हे 1500 रुपये. 1500. आणि हा वाला जो थोडा मोठा आहे तो 1800 आहे. 1800 पर्यंत. आणि हे जे मंदिरांच्या आकाराचे बनवले तुम्ही देवारे त्या 2800 आहेत. मीडियम साईज 3200 आहे. हे बघा पूर्णच्या पूर्ण ना देवाऱ्या असं मंदिराच्या आकाराचाच बनवलेला आहे. खूप सुंदर आहे. तर दादा हा मंदिर थोडासा असा युनिक आणि वेगळा वाटतोय. ते ह्याच्याबद्दल? फुल साईज आहे, प्लेन मध्ये आहे. अच्छा, फुल साईज म्हणजे मोठ्या मूर्त्या किंवा मोठे फोटो पण ह्याच्यामध्ये राहू शकतात. हे बघा असं आहे. आणि हे काय प्युअर सागामध्ये कार्विंग करून बनवले ते मंदिर? हे प्लेन आहे, कार्विंग वाला इथे आहे. अच्छा, थांबा आपण कार्विंग वाला बघूया. कुठला दादा? हे बघा, हे कार्विंग वाले आहेत. तर ह्यांच्याकडे ना खूप अशी मंदिरांची व्हरायटी आहे. हे बघा, हे कार्विंग वाले आहेत, म्हणजे त्या सागामध्ये. आणि दादा हे साग खराब नाही व्हावं म्हणून वरती कुठलं हे लावतात का? टच केलेलं आहे. अच्छा, तुम्ही डार्क लाईट नंतर कधी पण करू शकता पाहिजे तसं. आणि मग दादा आपल्या इथे मंदिरं कस्टमाइज वगैरे करून होतात का? म्हणजे जर एखादा ग्राहक आला, आम्हाला असं असं मंदिर बनवून द्या, देणार ना? आणि मग ते कस्टमाइज करून देण्याचे चार्जेस किती तरी असतात? चार्जेस सेम होणार, साईज वर आहे. साईज वर कस्टमाइज झाला तर चार्ज जास्त असं काय नाही ना? सेम साईज. हे बघा खूप सुंदर असे देवारे आहेत. तर दादा आता आपण सागाचे देवारे बघतोय, त्यांची व्हरायटी. तर आता ॲक्रिलिकचे बघूया. तर हे बघा हे ॲक्रिलिकचं आहे. ह्यांनी व्यवस्थित पॅक करून ठेवले, कारण काही ऑर्डरचे पण असतात किंवा धूळ उडते त्याच्यामुळे. तर दादा हे ॲक्रेलिकच्या मंदिरांचा काय साधारण फायदा असतो? ह्याच्यामध्ये आता ते मोठ्यामध्ये चालत आहे, फुल मध्ये, त्याच्यामध्ये हाफ आहे, त्यांच्याकडे स्पेस नसते. आणि हे टिकाऊ पण असतात ना? हो, टिकाऊ आहे. आतमध्ये LED लाईट्स आहे. अच्छा, LED लाईट्स आहेत, म्हणजे आधीपासूनच आहेत त्याच्यामध्ये? अच्छा, इनबिल्ट आहे. मस्त मंदिर. लाईट वगैरे लावायची गरज. मग हे ॲक्रेलिकची काय प्राइस आहे साधारण? फुल साईज आहे 3500. 3500. आणि जर तुमचं लहान मीडियम वगैरे असतील तर 2000, 1500 असे वगैरे मिळणार, बरोबर ना? तर मी तुम्हाला ना थोडक्यात ह्यांच्या शॉपचं ना ओव्हरऑल लुक दाखवते. तर ह्यांच्याकडे ना हे बघा असे कबर्ड्स आहेत, सोफा कमबेड्स आहेत. हे पूर्ण टीव्हीचंच आहे ना दादा? हे बघा पूर्ण टीव्हीचा सेट आहे, म्हणजे टीव्हीवर ठेवून ना खाली. तर हे दादा खोलून दाखवा मला जरा. हे बघा, तर हा पार्ट समजा तुम्ही कशा तुम्हाला हवं तसं तुम्ही स्टोरेजसाठी यूज करू शकता. इथे 2 ड्रॉवर आहे. अच्छा, रिमोट वगैरे ठेवायला किंवा ॲज युअर चॉईस.
तुम्ही ठेवू शकता. शू रॅक. वा मस्त, खूप छान. तर दादा आता हे जे आपण टीव्हीचे बघतोय त्याची काय प्राइस आहे? हे 5 फुटाचे आहे 6,000 रुपये. 6,000. आणि हा बघा, हा आणखी एक असा मोठा पण आहे आणि ह्याला काच आहे, म्हणजे तुम्ही कस्टमाइज करू शकता पाहिजे तशी. तर हे सागाचेच आहेत का दादा? हे दोन्ही पहिले सागाचे आहेत, ते साधे जंगली आहे. जंगली म्हणजे असं पण प्रकार असतात. हे बघा, हे प्युअर सागाचे आहेत आणि हे जंगली. तर दादा प्युअर साग आणि जंगली ह्याच्यातला फरक, आता समजा एखाद्या दुकानात गेलो तर फसवणूक पण होते. ते समजते ना, पॉलिश त्याच्यावर चढत नाही. बघा येल्लोच दिसते ते. हे बघा आता फिनिशिंग नाही. हे बघा, ते ह्याच्यावर जशी पॉलिशची फिनिशिंग आहे ना, ते मंदिर आहेत ना बघा, अशी येलोइश दिसतात. तर त्याच्यावरून तुम्ही समजायचे की हे प्युअर सागाचे नाही आहेत आणि हे एकदम प्युअर सागाचे आहेत. हा दिसतोय फरक, दिसतोच आहे समोरासमोर. ते असे येलोइश दिसत आहेत. हा तर हे बघा, सगळ्यात ना लहान या आकाराचे पण तुम्हाला मिळतील मंदिरं बनवून. तर आता ॲक्रेलिकचा आपण जो बघितला ना, तर इनबिल्ड लाईट हीच ना दादा जे तुम्ही बोलतायत ते? हे बघा ही लाईट, हा LED आणि चेंज होणारे पण लाईट्स असतात. अच्छा, तर हे बघा हे लाईट्स, हे वॉर्डरोब. तर दादा ह्याची काय साधारण? 2300 रुपये. ड्रॉस वगैरे आहेत आणि हे दिवा किंवा इथे देवाला भोग ठेवण्यासाठी, दिवा लावण्यासाठी तुम्ही पाहिजे तसा यूज करू शकता. हे बघा खूप सुंदर आहे. आणि दादा हे आतमध्ये जशी डिझाईन आहे, ह्याच्यामध्ये एखाद्याला काय वेगळं लिहून हवंय ते मिळेल ना. खूप सुंदर आहे. तर आपण ना ह्यांच्या शॉपमध्ये हे बघा, आता हा पूर्ण ना टीव्हीचा पूर्ण डिस्प्लेचा पार्ट आहे. LED आहे आणि हे बघा हा पूर्ण खाली स्टोरेज आहे. हे असे कप्पे दिलेले आहेत वर कंपनी. हे हायड्रॉलिक आहेत दादा? हायड्रॉलिक सिस्टम आहे. वाव, हे बघा हायड्रॉलिक आहेत. लाईट्स आहेत. टीव्ही मॉल करू शकतात, पाठीवर लाईट. वाव, ही इनबिल्ड लाईट आहे म्हणजे मिळणार डायरेक्टली ठेवू शकतो. हे बघा ह्याच्यामध्ये. वाव, हे बघा स्टोरेज बघा, खूप सुंदर. असे कप्पे मिळणार, ड्रॉर्स मिळणार आणि वरती ड्रॉर्स मिळणार ते वेगळे. या साईडला स्टोरेज मिळणार तो वेगळा आणि खाली मिळणार तो वेगळा. खाली किती ड्रॉर आहेत दादा साधारण? साईडला 3 आहे, मध्ये इथे 2 कप्पे. हा म्हणजे शूज झाले किंवा तुमचे काय, म्हणजे हॉलमध्ये आपल्या अडचणच नको एवढे ड्रॉर्स आहे. सगळं काही याच्यामध्ये आतमध्ये राहील. कपाट, हा कपाट पण आहे त्याच्यातच. तर दादा ह्याची काय साधारण प्राइस आहे पूर्ण ह्याची? 13,000. वाव, खूप सुंदर आहे. हे बघा असं पूर्ण तयार केलेलं आहे. तर दादा आपल्या शॉपमध्ये किचनच्या ट्रॉल्या झाल्या किंवा काही फर्निचर झालं, कसल्या ऑर्डर? वायरिंग, कलरिंग प्लस किचनचं. मग समजा एखाद्याने नवीन घर घेतलं आणि त्यांना पूर्ण किचनचं इंटेरियर किंवा फर्निचर घ्यायचंय, पूर्ण तुम्ही करून देणार? ओके. तर दादा आपला अच्छा EMI पण अवेलेबल आहे. मस्त. तर दादा आपल्या शॉपचं इथलं पूर्ण डिटेल ॲड्रेस, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. श्री महावीर फर्निचर, हाऊस ऑफ इंटेरियर अँड किचन ट्रॉली. नंबर आहे 9766518691. आणि आपल्या शॉपचा इथला प्रॉपर ॲड्रेस सांगा. धर्मा भवन, शॉप नंबर 2, महात्मा फुले रोड, नियर हॅपी होम, महाराष्ट्र बुक डेपो. अच्छा, डोंबिवली वेस्टला आहे. आणि दादा ही ऑर्डर म्हणजे कुठपर्यंत तुम्ही करू शकता? समजा एखाद बॉम्बे, पुणे, हे ते ऑल ओव्हर, पूर्ण मुंबई पुण्यामध्ये कुठेही तुम्ही जाऊन ऑर्डर घ्याल? अहमदाबाद, गुजरातला पण पाठवलंय. म्हणजे डिलिव्हऱ्या जातात इथून अहमदाबाद, गुजरातला पण, म्हणजे भारतच समजा पूर्ण भारतभरात टोटल. आणि मग ते कुरिअर चार्जेस किंवा ते वेगळे द्यावे लागतात. करून सगळं मिळणार. तर हे बघा मी तुम्हाला ना यांच्या शॉपचं ओव्हरऑल लुक दाखवते. अशी मंदिरं आहे, कबर्ड्स आहेत, सोफा कम बेड्स आहेत. हवं ते फर्निचर तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार आणि कस्टमाइज पण करून मिळणार. तर या शॉपमध्ये आणि पूर्ण भारतामध्ये ह्यांच्या शॉपमधून म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, कस्टमाइज केलेली असू दे, यांना फोटो पाठवा, हे तशी वस्तू बनवून देणार आणि तिथे डिलेवरी करणार. तुम्ही कुठेही भारतामध्ये राहा तरीही. तो खूप सुंदर कन्सेप्ट आहे. तर यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि यांच्या शॉपला कॉन्टॅक्ट पण करा. तर सर तुमचं नाव एकदा सांगा. सुमित शाह. तर मिस्टर सुमित शाह यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या शॉपमध्ये नक्की या. तर दादा इथले काय स्पेशल ऑफर किंवा काय अशा स्कीम आहेत का? तुमच्या ओल्ड फर्निचरची तुम्ही बेस्ट व्हॅल्यू घेऊ शकता एक्सचेंज करा. म्हणजे 5000 व्हॅल्यू मॅच टू मॅच येणार.
येणार जुन्या फर्निचरची. मग त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असेल फर्निचर तरी? टोटल इन्क्लूड खाली देवारा आणि प्लास्टिक चेअर. प्लास्टिक आणि देवारा सोडून काही फर्निचर असेल. म्हणजे स्टार्टिंग प्राइस 5,000 मिळणारच त्या फर्निचरची. 1,000 to 5,000. ओके. आणि झिरो EMI वगैरे ते सांगा ना. म्हणजे ऑप्शन अवेलेबल आहे. झिरो डाऊन पेमेंटवर. झिरो डाऊन पेमेंटवर. खूप सुंदर. 6 months, 12 months, 18 months. अच्छा. EMI भरू शकतात तेवढं EMI. अच्छा, मस्त. बघा हे यांच्या शॉपचं नाव आहे श्री महावीर फर्निचर. आणि किचन ट्रॉली इंटेरियर सगळं करून जुने द्या नवीन घेऊन जा. म्हणजे जुन्या वस्तू इथे देऊन पण तुम्ही नवीन घेऊ शकता. EMI आहेत. झिरो डाऊन पेमेंटवर पण तुम्ही इथून वस्तू घेऊन जाऊ शकता. आणि तो आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. ते ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. हे बघा बाहेरून असं आहे हा ओव्हरऑल शॉप. हे बघा. तर यांच्या शॉपमध्ये एकदा नक्की व्हिजिट करा.